श्री स्वामी समर्थ 30 एप्रिल रोजी 2026 वैशाख पौर्णिमा आलेली आहे आणि ही पौर्णिमा वैशाख पौर्णिमा अत्यंत पवित्र, पुण्यदायी आणि शुभ मानली जाते. हिंदू धर्मात वैशाख महिन्याला विशेष महत्त्व दिले गेले आहे आणि या महिन्यातील पौर्णिमा तर सर्व इच्छांची पूर्ती करणारी मानली जाते. या दिवशी देवपूजा, जप, दान, व्रत, चंद्रदर्शन, पितर तर्पण आणि लक्ष्मी नारायणाची आराधना केल्यास जीवनात सुख, शांती, समृद्धी आणि आनंद वाढतो असे मानले जाते. म्हणून अनेक लोक या दिवसाची आतुरतेने वाट पाहतात. वैशाख पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून स्वच्छ अंघोळ करून स्वच्छ कपडे घालायचे आहे. शक्य असल्यास पाण्यात गंगाजल मिसळून अंघोळ करावे. यामुळे शरीर आणि मन दोन्ही पवित्र होते असे मानले जाते. त्यानंतर घरातील देवघर स्वच्छ करून भगवान विष्णू, माता लक्ष्मी, शिवशंकर, चंद्रदेव आणि तुळशी मातेची पूजा करावी. भगवान विष्णूला पिवळे फुले, तुळशीपत्र, खीर, पंचामृत अर्पण करावे. माता लक्ष्मीला कमळ फूल, हळद, कुंकू, अक्षदा अर्पण करून तुपाचा दिवा लावावा. वैशाख पौर्णिमेला श्री सूक्त, विष्णू सहस्त्रनाम, लक्ष्मी स्तोत्र, कनकधारा स्तोत्र, स्वामी समर्थ नाम जप किंवा राम नाम जप केल्यास घरातील नकारात्मकता दूर होते असे सांगितले जाते. या दिवशी चंद्राचे विशेष महत्त्व असते. पौर्णिमेचा पूर्ण चंद्र मनाला शांतता देणारा मानला जातो. संध्याकाळी चंद्रदर्शन करून दूध किंवा पाण्याने अर्घ्य द्यावे. त्यानंतर मनातील इच्छा सांगावी. मानसिक तणाव कमी होतो, घरात प्रेम वाढते, मन प्रसन्न राहते असे मानले जाते. काही लोक या दिवशी खीर बनवून चंद्रप्रकाशात ठेवतात आणि नंतर प्रसाद म्हणून ते खाल्ल्या जातात. वैशाख पौर्णिमा दान धर्मासाठी सर्वोत्तम दिवस मानला जातो. गरजू लोकांना अन्नदान, वस्त्रदान, पाण्याचा माठ, साखर, तांदूळ, फळे, छत्री, उन्हाळा आहे तर चप्पल, छत्री किंवा गोड पदार्थ दान केल्यास अक्षय पुण्य मिळते असे मानले जाते. विशेष करून उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याचे दान अत्यंत पुण्य देणारे, पुण्यदायी मानले जाते. या दिवशी पितरांसाठी ही कार्य केले जाते. पितरांच्या नावाने पाणी अर्पण करावे, अन्नदान करावे, वस्त्रदान करावे, पक्ष्यांना दाणे टाकावेत, गायीला चारा द्यावा, भुकेल्याला अन्न द्यावे. असे केल्याने पितर प्रसन्न होतात आणि घरातील अडथळे दूर होतात असे अनेक ठिकाणी सांगितले जाते. ज्यांच्या घरात पैशाची अडचण, सतत तणाव, नोकरीमधील अडथळे, व्यवसायामधील नुकसान, अडथळे किंवा घरात वादविवाद, भांडणे असतील तर त्यांनी या दिवशी संध्याकाळी माता लक्ष्मी समोर बसून तुपाचा दिवा लावावा आणि ओम श्री महालक्ष्मी नमः हा मंत्र 108 वेळा तरी जपावा. श्रद्धेने केलेला हा उपाय नक्कीच आपल्याला फळ देणारे, लाभदायक मानला जातो. वैशाख पौर्णिमा भगवान बुद्ध जयंती म्हणूनही अनेक ठिकाणी साजरी केली जाते. त्यामुळे या दिवशी दया, शांतता, सेवा, संयम, ध्यान करणे आणि सद्भावना ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते. गरिबांना मदत करणे, वृद्धांची सेवा करणे, प्राण्यांना अन्न देणे यामुळे मोठे पुण्य मिळते असे सांगितले जाते. या दिवशी घरात भांडणे करू नये, कोणाचा अपमानही करू नये, खोटे बोलू नये, वाईट विचार करू नये. शक्य तितकं शांत राहून देवाचे नामस्मरण करावे, कारण पौर्णिमेच्या दिवशी मनाची शक्ती वाढलेली असते असे मानले जाते. म्हणून सकारात्मक विचार आणि प्रार्थना अधिक फलदायी ठरते. ज्यांना जीवनात प्रगती हवी आहे, मन शांती हवी आहे, घरात लक्ष्मीचा वास हवा आहे, मुलांच्या शिक्षणात यश हवे आहे किंवा संसारात सुख हवे आहे, त्यांनी वैशाख पौर्णिमेच्या दिवशी श्रद्धेने साजरा करावा. 30 एप्रिल 2026 ची वैशाख पौर्णिमा हा फक्त तिथीचा दिवस नाही तर भाग्य उजळणारा दिवस आहे. या दिवशी केलेले जप, दान, पूजा, सेवा आणि प्रार्थना मनाला समाधान देतात. घरात दिवा लावा, देवाचे नाम घ्या, चंद्राला नमस्कार करा, गरजूंना मदत करा आणि आनंदाने हा दिवस साजरा करा. श्रद्धा असेल तर या दिवसापासून जीवनात चांगले बदल सुरू होऊ शकतात. तर आज 30 एप्रिलला फक्त रात्री पौर्णिमा लागते आहे. पौर्णिमा ही प्रारंभ होत आहे रात्री 9:12 तर 1 एप्रिल रोजी पौर्णिमा समाप्ती रात्री 10:52 संपणार आहे. तर आपल्याला 1 मे रोजीची पौर्णिमा पकडायची आहे. उपवास करायचे असेल किंवा घरामध्ये लक्ष्मी मंत्र, लक्ष्मींची सेवा, कुलदेवीची सेवा तुम्ही या दिवशी करू शकता. म्हणजे आपल्याला
म्हणजे आपल्याला 1 मेला सकाळपासून संध्याकाळपर्यंत पूर्ण वेळ पौर्णिमा असते आहे. धार्मिक नियमानुसार आपण नेहमी उदय तिथी मानतो, म्हणजे ज्या दिवशी सूर्योदयाला ती तिथी असेल तोच दिवस आपण मुख्य मानला जातो. म्हणजे सूर्याने पाहिलेली पौर्णिमा म्हणजेच आपण ती पौर्णिमा पकडत असतो. म्हणून 1 मेला आपल्याला पौर्णिमा साजरी करायची आहे. सत्यनारायण पूजा, लक्ष्मीपूजन, चंद्रदर्शन करणार असाल तर 1 मेला करणे सर्वात शुभ राहील. व्रत, पूजा, दान तर आपल्याला 1 मेलाच करायचे आहे. तुम्हाला 30 एप्रिलला सायंकाळी पौर्णिमा सुरू होत असल्यामुळे 1 एप्रिललाच आपण पकडणार आहे. उपवास करायचा असेल तर 1 मेलाच उपवास आपल्याला पकडायचा आहे, कारण ती सूर्याने बघितलेली असते. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केल्यास घरात सुख, शांती आणि समृद्धी येते. म्हणून आपल्याला चंद्रदर्शन 1 मेला सायंकाळी करायचे आहे. दूध किंवा पाण्याने चंद्राला अर्घ्य देऊन मनापासून प्रार्थना करायची आहे. भगवान नारायणांना म्हणजेच भगवान विष्णूंना आपल्याला खिरीचा, दुधापासून बनलेला खिरीचा प्रसाद अर्पण करायचा आहे. पौर्णिमेला मनापासून पूजा करायची आहे आणि देवी देवतांचे नामस्मरण करायचे, कुलदेवीचे नामस्मरण करायचे, कुंकुमार्चन करायचे आहे. आपल्याकडनं जशी सेवा जमतील तशी सेवा या दिवशी करण्याचा प्रयत्न करावा. तुमच्या जीवनात नक्कीच सकारात्मक बदल दिसतील. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच धार्मिक माहितीसाठी आमच्या सोबत राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.